Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Students, we are dealing a composition part from section number 3. The very first topic in this section is expansion of ideas. It means Kalpana Vistar. Generally, we write a lot of essays, and in essays we write the topic's explanation. Same way, in this point also we have to write a paragraph about the ideas or the subject topic is given to you. How it is, that part we have to learn in today's video lecture. Open your book on page number 98. Expansion of ideas, कल्पनेचा विस्तार किंवा कल्पना विस्तार. The very first line on the page number 98, expansion of idea is to elaborate an idea in paragraph form. सामान्यपणे एखादी कल्पना पॅराग्राफ स्वरूपात विस्तृत करणे म्हणजेच काय, एक्सपान्शन ऑफ आयडिया. इलोबरेट मीन्स विस्तृत करणे, वाढवणे, ब्रॉड करणे. सामान्यपणे आपण कल्पना विस्तार निबंध लिहितो, निबंधाचा एखादा विषय दिला जातो. उदाहरणार्थ माझा आवडता खेळ हा विषय दिला की आपण त्यावरती भरभर असा पॅराग्राफ बनवत असतो आणि निबंध पूर्ण करतो. सेम वे इन दिस टॉपिक ऑल्सो द टॉपिक इज गिवन टू यू अँड यू हॅव टू राईट द एक्सपान्शन ऑफ द गिवन टॉपिक. त्याचा विस्तार वाढवायचा आहे. देअर विल बी लॉट ऑफ टॉपिक्स, भरपूर टॉपिक्स असतील आणि त्या टॉपिकला तुम्हाला विस्तारित स्वरूप सादर करायचं. ओव्हरऑल तुम्हाला आता एक आयडिया आली आहे की व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ आयडियाज. इट मीन्स टू राईट अ पॅराग्राफ फॉर द गिवन सब्जेक्ट टॉपिक. पॅराग्राफ आपल्याला लिहायचा आहे. A paragraph is necessarily a series of connected sentences with developed one topic sentences. सामान्यपणे परिच्छेद, त्यालाच पॅराग्राफ. आपल्या पॅराग्राफ हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. परिच्छेद हा तरी मराठी शब्द आहे. पॅराग्राफ इज नेसेसरीली अ सिरीज ऑफ कनेक्टेड सेंटेन्सेस. पॅराग्राफमध्ये काय असतं की जे वाक्य असतात ते एकमेकांशी कनेक्टेड असतात. विच डेव्हलप वन टॉपिक सब्जेक्ट, की त्या वाक्यांच्या मार्फत जो विषय दिलेला आहे तो विषय मांडलेला असतो. त्यालाच पॅराग्राफ म्हणतात. शृंखलाबद्ध केलेलं असतं. विषयाला धरून वाक्यांची एक शृंखला असते आणि यालाच काय म्हणलं जातं, पॅराग्राफ म्हटलं जातं. विषयाला अनुसरून वाक्यांची एक शृंखला तयार केली जाते आणि त्यालाच पॅराग्राफ असं म्हटलं जातं. A paragraph is necessarily a series of connected sentences. Note the point here, a series of connected sentences. वाक्यांची एक शृंखला एकमेकांशी कनेक्टेड असलेले. which develops one topic subjects. आणि ते वाक्य काय करतात की तो टॉपिक काय करतात, विस्तारित करत असतात. नेक्स्ट पॉइंट, topic sentence. What is a topic sentence that we have to learn? It is a subject. Topic sentence म्हणजेच काय की एक विषय किंवा proportion means विचार. स्टेटमेंट एक्सप्रेस इन अ सेंटेन्स किंवा विधान होय, अशा प्रकारचं टॉपिक आपण घेऊ शकतो. सब्जेक्ट त्याला म्हणलं जातं. प्रोपोर्शन्स म्हणजे विचार पण म्हणू शकतो किंवा विधान पण म्हणू शकतो. अ गुड टॉपिक सेंटेन्स इज ब्रीफ अँड इनकॅप्सुलेट द सेंट्रल थीम. अ गुड टॉपिक सेंटेन्स इज ब्रीफ, थोडक्यात असतो तो, संक्षिप्त स्वरूपात व्यक्त केलेला असतो. प्रतीकात्मक स्वरूपामध्ये ते मांडले जातं. ब्रीफ अँड इनकॅप्सुलेट द सेंट्रल थीम. इनकॅप्सुलेट म्हणजेच संक्षिप्त स्वरूपामध्ये सादर करणे.
तो विषय थोडक्यात असतो. फॉर एक्झाम्पल, माय फेवरेट कंट्री, माय फेवरेट सीझन. Such kind of the topics are very common to you, very normal one. You can develop a paragraph on it. Unity in diversity. Ideally, it is written in 3 parts. These paragraphs written in 3 parts, or subject part is written in 3 parts. इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, त्याला आपण प्रस्तावना म्हणतो. कोणत्याही विषयाची सुरुवातीला प्रस्तावना करणं गरजेचं असतं. पॅराग्राफमध्ये त्या प्रास्ताविक आपल्याला लिहायचं असतं. इंट्रोडक्टरी पार्ट पॅराग्राफ. सेकंड पॉईंट, कोर कंटेंट, मुख्य गाभा म्हणू शकतो आपण त्याला. जे काही विषय आहे त्या विषयाला अनुसरून जे काही आपल्याला माहिती त्यामध्ये लिखाण करायची त्याला कोर कंटेंट असं म्हटलं जातं. अँड द थर्ड वन इज कन्क्लुडिंग पॅराग्राफ्स. कन्क्लुडिंग मीन्स निष्कर्ष. त्या सर्व विषयाचा शेवट आपण निष्कर्ष काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. टॉपिक सेंटेन्स कॅन नेवर बी रिमूव्ह फ्रॉम अ पॅराग्राफ. जे काही आपण पॅराग्राफ बनवणार आहोत त्यामधून हा टॉपिक सेंटेन्स कधीही वेगळा नसावा. म्हणजे टॉपिकशी रिलेटेडच लिखाण त्या पॅराग्राफमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. जो काही टॉपिक आहे त्याच्या अनुसरूनच लिखाण व्हायला पाहिजे. अन्यथा तो पॅराग्राफ आणि ती आयडिया त्याचं काही तारतम्य राहणार नाही. आय होप यू ऑल अंडरस्टँड व्हॉट इज एक्सप्लेनेशन ऑफ आयडिया. द नेक्स्ट पार्ट ऑफ इट, इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. द 3 पार्ट्स आपण बघतोय, तर त्या पहिल्या पार्ट्स बघूया. इंट्रोडक्टरी पॅराग्राफ म्हणजे प्रास्ताविक कसं असतं, कसं असायला पाहिजे, हाऊ इट शुड बी. दॅट पार्ट वी हॅव टू लर्न हिअर. अ गुड पॅराग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स, आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल और ॲट द एंड. एक चांगला परिच्छेद दिलेल्या विषयाचे वाक्य नेहमी सुरुवातीला किंवा मध्य किंवा शेवटी दिलेलं असतं. जो काही आपण विषय निवडलेला आहे, दिलेला विषय, त्या विषयाचा विषय जो असतो त्याचं विषय वाक्य हे सामान्यपणे सुरुवातीला किंवा मध्यभागामध्ये किंवा शेवटी देणं अपेक्षित असतं. त्यालाच एक चांगला पॅराग्राफ म्हणून ओळखलं जातं. योग्य असा पॅराग्राफ म्हणून त्याला ओळखलं जातं. द सिम्बॉलिझम और द आयडिया शुड बी क्लिअरली अंडरस्टूड. त्यातील कल्पना ही शाब्दिक किंवा प्रतिकात्मक रूपात अर्थाने व स्पष्टपणे होणे आवश्यक असते. स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचं आहे. सिम्बॉलिझम म्हणजे काय, प्रतिकात्मक. और द आयडिया शुड बी क्लिअरली अंडरस्टूड. त्यातील जी कल्पना आहे ती स्पष्टपणे व्यक्त होणे आवश्यक असते. काय सांगायचं आहे हे तुम्हाला स्पष्टपणे त्या पॅराग्राफमधून सादर करायचं आहे, मांडायचं आहे. द लिटरल, सिम्बॉलिक, मेटाफोरिकल मीनिंग नीड्स टू बी गिवन. यामध्ये सामान्यपणे कल्पनेचा विचार करत असताना विषयाचा गंभीर अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या व विचारांच्या अभिव्यक्तीवर भर दिला पाहिजे. ती मेटाफोरिकल मिनिंगसुद्धा त्याला गरजेचं ठरू शकतं. नीड्स टू बी गिवन. टू एक्सपांड अँड आयडिया, द फोकस शुड बी ऑन द वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स टू पुट फोर्थ द हिडन मिनिंग और डीपर थॉट बिहाइंड द गिवन आयडिया. कल्पनेचा विस्तार करताना विषयाचा गंभीर अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या व विचारांच्या अभिव्यक्तीवर भर दिला गेला पाहिजे. टू एक्सपांड अँड आयडिया, द फोकस शुड बी वर्ड्स, शब्दांवरती फोकस केला पाहिजे. अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, विचारांवरती, विचारांच्या अभिव्यक्तीवर तुम्ही फोकस केला पाहिजे.
पुट फॉर द हिडन मिनिंग ऑर डीपर थॉट बिहाइंड द गिवन द आयडिया. थोडक्यात म्हणजे कल्पनेचे विश्लेषण आणि त्यानुसार स्पष्टीकरण योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. इन शॉर्ट, द गिवन आयडिया नीड्स टू बी वेल इलोवेटेड अँड इंटरप्टेड अकॉर्डिंगली. कल्पना विस्तार आणि विश्लेषण आणि त्यानुसार स्पष्टीकरण योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. म्हणजेच काय की तुम्ही जो विषय निवडला त्या विषयाला अनुसरून योग्य असं स्पष्टीकरण तुम्हाला लिखाण करावं लागणार आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. कोर कंटेंट. द सेकंड पार्ट ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडिया. कोर कंटेंट. व्हाईल इलोबरेटिंग व्हेरियस ॲस्पेक्ट्स. कल्पनेच्या विविध पैलूंचा विचार करत असताना कल्पना विस्ताराच्या ज्या विविध पैलू आहेत. व्हाईल इलोबरेटिंग व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द आयडियाज. कल्पनेचा विस्तार करताना पुढील मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा. रिमेंबर दॅट द फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. पुढील मुद्दे लक्षात घेणे अपेक्षित आहेत किंवा ते विचारात घेणं गरजेचे आहे. कोणते आहेत ते कोर एलिमेंट्समध्ये आपण कसं लिखाण करावं या संबंधी आपल्याला गाईडलाईन या ठिकाणी दिलेली आहे. द गाईडलाईन इज लाईक दिस. एक्सप्लोर perspectives, give instance and anecdotes, experiences or even personal experiences. कल्पनेचा जो कोर कंटेंट भाग आहे, कोर कंटेंट भाग म्हणजे मुख्य गाभा, यामध्ये कसं लिखाण असायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं लिखाण अपेक्षित आहे त्याबद्दल इथे आपल्याला गाईडलाईन दिलेली. एक्सप्लोर पर्स्पेक्टिव्ज म्हणजे दृष्टिकोनांचे अन्वेष करावे. गिव्ह इन्स्टन्सेस अँड अनेक्डोट्स उदाहरणे प्रसंग द्यावेत किंवा वैयक्तिक अनुभवसुद्धा त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला त्या कोर कंटेंट एरियामध्ये किंवा कोर कंटेंट भागात तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. विषयाला अनुसरून उदाहरणं तुम्ही पर्सनलसुद्धा देऊ शकता किंवा ॲनेक्डोट्स पुरावेसुद्धा देऊ शकता. उदाहरणं प्रसंग यासारख्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. देअर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. सगळ्यात महत्त्वाचं विचारांमध्ये एक वाक्यता आणि स्पष्टता असावी. जो काही विषय तुम्ही एक्सपांड करताय त्या विषयासंबंधी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स म्हणजेच की विषयामध्ये एक वाक्यता आणि स्पष्टता असावी. जो विषय हाताळताय तोच विषय तुम्ही मांडणं गरजेचं आहे. मेंटेन coherence and a logical link between two distinct points between the sentences. What you have to do? Maintain coherence. दोन भिन्न मुद्द्यांच्या दरम्यान सुसंगतता आणि तार्किक संगती राखावी. Maintain coherence and a logical link between two distinct points between the sentences. दोन वाक्यांदरम्यानचं जे काही लिखाण आहे त्यामध्ये सुसंगतता आपल्याला ठेवायची. फॉर दिस यासाठी काय करायचं आपल्याला डिस्कोर्स मेकरचा वापर करायचा आहे. कंजंक्शन्स वापरायचे आहेत आणि कंजिक्युटिव्ह फ्रेजेस तुम्हाला त्यामध्ये यूज करायचे आहेत. वाक्य आपल्याला जोडायची आहेत. वाक्य त्यांचं एकमेकांशी कनेक्शन दाखवण्यासाठी डिस्कोर्स मेकरचा वापर करायचा आहे. कंजंक्शन्स वापरायचे आहेत किंवा कंजक्टिव्ह फ्रेज आपल्याला यूज करायचे. Each paragraph or point should support the central idea. प्रत्येक परिच्छेद हा मुख्य परिच्छेद व मुद्दा मूळ कल्पनेशी संबंधित असावा. जे काही टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड असावा. बट प्रोपोर्शन ऑफ स्पेस शुड बी केप्ट इन माइंड. परंतु जागेचं सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे. तितकेच ठेवायचे. जागेचे प्रमाण हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे. पॅराग्राफ हा फार खूप लेंदी नसावा आणि फार शॉर्टही नसावा. तो योग्य असावा की जेणेकरून त्या पॅराग्राफ वाचल्यानंतर ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आपल्याला झालं पाहिजे. प्रोपोर्शन ऑफ स्पेस. मोर इम्पॉर्टंट आयडियाज. मोर स्पेस
लेस इम्पॉर्टंट आयडियाज लेस स्पेस. जास्त महत्त्वाची कल्पना असेल, विचार असेल तर त्यासाठी जास्त जागा लागणार आहे, किंवा कमी महत्त्वाचा विषय असेल तर त्यासाठी कमी जागा लागणार आहे. त्यालाच काय म्हणलेलं आहे, प्रोपोर्शन ऑफ स्पेस. प्रोपोर्शन ऑफ इम्फासिस इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. पुढचा मुद्दा बघूया. नेक्स्ट पॉईंट, संपूर्ण परिच्छेदात मुख्य विषयावर भर देणे, त्याचे महत्त्व अधोरेखित होणे आवश्यक असते. प्रोपोर्शन ऑफ इम्फासिस इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. इट सिम्पली मीन्स कीपिंग द प्रिन्सिपल सब्जेक्ट इन प्लेस ऑफ प्रॉमिनन्स थ्रू आउट द पॅराग्राफ. पूर्ण पॅराग्राफमध्ये त्या विषयावर भर देणं महत्त्वाचं आहे. जो काही विषय घेतला त्या विषयाला अनुसरून पॅराग्राफमध्ये लिखाण होणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, अवॉइड टू मेनी आयडियाज. अवॉइड टू मेनी आयडियाज. एका वेळी एकच विषय मांडावा, एकच कल्पना आपण विस्तार करायचा आहे. जास्त विषय एका वेळेस मांडायचे नाही आहेत. अवॉइड टू मेनी आयडियाज. नेक्स्ट पॉईंट, रिमेंबर दॅट दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज. लक्षात ठेवा की आपल्या भाषा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हा सर्वात सर्जनशील भाग आहे, हे लक्षात आपल्याला ठेवायचे. भाषा कौशल्य, रिमेंबर दॅट दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. भाषा कौशल्य सादर करण्यासाठी एक आपलं महत्त्वाचा भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट पार्ट, इट इज द थर्ड पार्ट, कन्क्लुजन. पॅराग्राफ लिहिताना आपण ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. द फर्स्ट थिंग इज इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. सेकंड वन इज कोर कंटेंट अँड थर्ड वन इज कन्क्ल्युजन. आता निष्कर्ष, त्या पॅराग्राफमध्ये आपल्याला जो विषय घेतला आहे त्याचा शेवट आपल्याला करायचा आहे. ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट. शेवटी मुद्दा मांडताना दिलेल्या विषयाच्या वाक्यांशी संबंधित अर्थाचा वाक्प्रचार किंवा म्हण वापरून शेवट करणे आवश्यक असते. यूज ऑफ प्रोव्हर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ अ सिमिलर मीनिंग सेंटेन्स गिवन इन द टॉपिक सेंटेन्स. यूज ऑफ प्रोव्हर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड. बघा, शेवट करत असताना, पॅराग्राफचा शेवट करत असताना आपण सामान्यपणे वाक्प्रचार किंवा म्हण लिहून समर्पक अशी, विषयाला समर्पक अशी म्हण लिहून त्याचा आपल्याला शेवट करायचा आहे. यूज ऑफ प्रोव्हर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ अ सिमिलर मीनिंग सेंटेन्स गिवन इन द टॉपिक सेंटेन्स. किंवा त्याला साजेसं असं आपल्याला वाक्य द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द गिवन वन इज. समजा तुम्हाला हा विषय दिलेला आहे, टीट फॉर टॅट. ही एक विषय दिला आहे, सब्जेक्ट टॉपिक दिला आहे, त्याला अनुसरून तुम्ही पॅराग्राफ लिहिला आहे. आता त्याचा शेवट करायचा आहे तुम्हाला. यू मे सम अप युजिंग अनदर सिमिलर वन. याला आता मिळते जुळते असं समर्पक असं वाक्य आपल्याला शेवटी द्यायचं आहे. याचा अर्थाचं, यू मे सम अप युजिंग अनदर सिमिलर वन, रीप ॲज सो यू. पेराल तसे उगवेल या अर्थाची म्हण आपण तिथं देऊन त्याचा शेवट करू शकतो. कन्क्ल्युजन म्हणजेच दोन्हींचं मिनिंग हे सेम आहे. टीट फॉर टॅट, जशाच तसे, जसे आपल्याकडून काम होईल तसंच आपल्याला रिप्लाय मिळणार आहे. सेम वे जसं आपण पेरणार आहे तसंच त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. पेराल तसे उगवेल. इन दिस वे वी हॅव लर्न द आयडिया अबाउट एक्सपान्शन्स, the elements that comes in paragraph. In next video we will learn the remaining part of this point. Keep watching English video regularly. Thank you for watching. Thank you once again.